घोषणा देंगे। नमो पार्वती पते हर 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 हर। एकनाथ शिंदे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, सन्मान्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचा, सचिन भाऊ आहिर साहेबांचा, मंचावर बसलेले तुमचे आमचे सर्वांचे गरिबांचे मसिया, एका हाकेला गरिबांसाठी धावून येणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, प्रताप सरनाईक साहेब, पर्यावरण मंत्री सचिन आहिरजी, संजय दिना पाटील आलेले नाहीत, मंगेश तुकाराम कातेजी, अशोक पाटीलजी, अतुल भातकरजी, मुरजी पटेलजी, मनीषाताई कायंदे, सिद्धेश कदम, संजय घाडी, संध्याताई दोशी, दिशाताई कारकर, रेखाताई यादव, मंगेश पांगारे, आदिताई खुरसुंगे, राजदादा सुर्वे, वैभव वाडकर, शिवदयाल मिश्रा आणि शिवदयाल मिश्रा साहेब आपले उत्तर भारतीय सेलचे जिल्हा प्रमुख आहेत, राम यादव, धर्मा सालुंके, प्रेम विश्वकर्मा, विजय विश्वकर्मा साहेब, ह्या लोकांनी या 6 जणांनी आणि धर्मा सालुंके आणि 6 जणांनी सेंटर चालवले आणि म्हणून आज एवढ्या लोकांना आम्ही प्रशिक्षण देऊ शकलो। ह्याच्यावर मॉनिटरिंग केलं मनोहर देसाई आणि मीनाताई पानमन आणि आमची विद्या पोद्दार, दिनेश दुबे, अनिल उपाध्याय, सचिन म्हात्रे, संजना गाडी, श्रीमती शिलाताई गांगुडे, विद्याताई पोद्दार, संजय शिंगण, कौस्तुभ मामुनकर आणि सर्व जमलेलं कुणाचं नाव घ्यायचं असेल तर माझ्यावर कुणी रागवू नका, मला जी लिस्ट दिली त्याच्यावर मी नाव घेतलेलं आहे। आज बड़े खुशी का दिन है, आज एकदम आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी। हा दिवस काही साधा सुद्धा नाही आहे। हिंदूचा उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होतं, मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी भाषेचा स्वाभिमान। मुंबई म्हणजे मराठी आणि मराठी म्हणजे मुंबई, हा विचार बाळासाहेबांनी या मातीत रुजवला आणि आज मला अभिमानाने सांगावं वाटतं, बाळासाहेबांचा हाच विचार घेऊन आपल्या खंबीर खांद्यावर पेलून मुंबईच्या प्रत्येक माणसाच्या ओटावर मराठी फुलवण्याचं काम आज कुणी केलेलं आहे? एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। आज का दिन मेरे लिए खास है क्योंकि यह दृढ़ निश्चय लोगों का सम्मान करता है, या आप जैसे जिद्दी लोगों का सम्मान का दिन है, इसके लिए मेरे दिन स्पेशली खास है। आज प्रमाण पत्र का वाटप है, प्रमाण पत्र का वाटप एक तो बहाना है, लेकिन इसमें आपका सच्चा सम्मान करना ये हमारा हम कर्तव्य समझते हैं, इसके लिए मैंने आपको सबको आमंत्रित किया है। आपने महाराष्ट्र की मिट्टी को, इस संस्कृति के और मराठी भावना के साथ गहरा जुड़ाव किया है, त्याबद्दल मला तुमचं मनापासून तुमचं अभिनंदन आहे। माझ्या अमराठी बांधवांना आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, तुम्ही महाराष्ट्रात आलात, तिथे मेहनत केलीत, कुटुंब उभं केलं, मुलांना शिकवलात आणि मुंबईच्या अर्थव्यवस्थेत तुमचा वाटा दिलात। साहेब आज सांगू इच्छितो, आज कमीत कमी 12 एजन्सीज हे फक्त आपले अमराठी उत्तर भारतीय लोक चालवतात। त्याच्यामध्ये रिक्षावाले, टॅक्सीवाले हे प्रमुख, त्यानंतर भाजीवाले, त्यानंतर कारपेंटर, विश्वकर्मा समाज कारपेंटर, त्याच्यानंतर बिल्डिंगचं काम करणारे आपले सर्व मजूर गवंडी, त्याच्यानंतर कडिया काम करणारे सर्व तुम्ही, त्याच्यानंतर दूधवाला, इस्त्रीवाला, असे एकूण 11 एजन्सिया फक्त आपण लोक चालवतात आणि म्हणून आपल्याला तुम्ही या महाराष्ट्राला एक दिलेली मॅन पॉवरची देणगी आहे। आणि मी आवर्जून सांगू शकतो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला तुम्ही हातभार लावलेला आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन। बिल्कुल अपनी मातृभाषा बोलिए, हिंदी बोलिए, गुजराती बोलिए, इंसान को अपनी मातृभाषा कभी छोड़नी नहीं चाहिए, लेकिन मराठी बोलने भी बिल्कुल हिचकिचाना नहीं चाहिए, मराठी बोलना चाहिए।
उस जमीन की भाषा जहाँ हम रहते हैं, आखिरकार कोई भाषा सीखना कभी रुकावट नहीं होती बनती. भाषा तो मुंबईची असली ताकद है. भाषा ही मुंबईची खरी ताकद आहे आणि ती आपण बोलली पाहिजे. माझ्या मराठी बांधवांना सुद्धा एक विनंती आहे, आपण मराठीचा अभिमान जरूर बाळगला पाहिजे आणि बाळगूच या. मराठी भाषा जपूया. मराठीचा अभिमान बाळगणं म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणं असं नव्हे. मराठी मोठी करण्यासाठी दुसऱ्या भाषेला अजिबात आपल्याला कमी लेखता कामा नये. भाषा जितकी मोठी आपलं मन आणि आपली भाषा इतकी मोठी करूया की महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक अमराठी माणूस अभिमानाने छाती ठोकून बोलेल, मी महाराष्ट्रामध्ये राहतो, मला मराठी शिकतो. आम्ही हे यांना दिलेलं प्रशिक्षण आहे आणि मला मराठीचा अभिमान आहे. आज इथे प्रत्येक प्रमाणपत्र घेणारा माझ्या प्रत्येक रिक्षा टॅक्सी भावाला माझं एकच सांगणं आहे, आजपासून रिक्षात फक्त भाड्याचा मीटर चालू करू नका. आजपासून रिक्षेमध्ये फक्त भाड्याचा मीटर चालू नका, मराठीच्या संवादाचा सुद्धा मीटर चालू कराल ही तुम्हाला नम्र विनंती आहे माझी. प्रवासी गाडीत बसला की हसून म्हणा, जय महाराष्ट्र. आवाज नाही आया म्हणजे जय महाराष्ट्र. यस साहेब, कुठे जायचं आहे? प्रवासी उतरला पाहिजे प्रेमाने आणि प्रवासीला प्रेमाने उतरल्यानंतर बोला, धन्यवाद साहेब. काय बोलायचं? हा साहेब. एखादा वयोवृद्ध नागरिक असेल तर त्याला म्हणा, सावकाश उतरा साहेब. आणि आपण एवढ्या 2 शब्दांनी समोरच्याचं मन जिंकतं. आणि शेवटी भाषाचा खरा उद्देश तरी काय आहे? माणसाने माणसाशी जोडलेलं नातं हे भाषा शिकवते आणि ते आपण जपाल याची मला खात्री आहे. आणि तुम्ही स्वतःला कधी कमी समजू नका. तुम्ही फक्त गाडी चालवत नाहीत तर मुंबईच्या प्रगतीची खरी लाईफलाईन आहात. आणि आजचा योग तरी बघा कसा आहे. आजचा योग हा सगळ्यात मोठा महत्वाचा योग आहे. स्टेजवर माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या आयुष्याची सुरुवात गावावरून, भूमिपुत्र गावावरून इथं आल्यावर त्यांच्या आयुष्याची सुरुवात सुद्धा रिक्षा ड्रायव्हरीनीच झालेली आहे. कधी रिक्षाची स्टेअरिंग पकडत असताना आज ते महाराष्ट्राची स्टेअरिंग चालवत आहेत. आज ते महाराष्ट्राची स्टेअरिंग चालवत आहेत. महाराष्ट्र गाडा ते चालवत आहेत. हे त्यांचं जिवंत जागतं उदाहरण आहे. मेहनत करणारा माणूस कधी पाठी हटू शकत नसतो हे त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. जो प्रचंड मेहनत करतो तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो हे शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा प्रचंड मेहनत करून मराठी बोललंच साहेब. याच्यावर एक मोडका तोडका साहेबांनी अनेक पदं भूषवली. साहेब याच्यावर एक मोडका तोडका मी शेअर बनवलाय. जली को आग कहते, बुझी को राख कहते. जली को आग कहते, बुझी को राख कहते और अनाथों का रक्षण करने वाला अनाथों का नाथ, लोकनाथ, उनको एक नाथ कहते हैं. उनको एक नाथ कहते, एकनाथ शिंदे साहेब कहते हैं. आज आमच्या बरोबर सचिन भाऊ आहेर सुद्धा आलेले आहेत. त्याच्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक यांच्या तर कामाचा धडाका तुम्ही बघितलेला आहे. जे मनसे कधी करू शकली नव्हती ते एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने करून दाखवलेलं आहे. अमराठींची मनं जुलवण्याचं काम कुणी केलेलं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे. काही लोक दादागिरी करून धमकवायचा प्रयत्न करतात, पण आम्ही धमकवलं नाही साहेब. आम्ही प्रेमाने यांची मनं जिंकलेली आहेत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? जोरदार जर हाथ उठा के जोरदार साहब का स्वागत करो. फिर तुम्ही मुंबईमध्ये आलात, मुंबईमध्ये शिक्षण घेतलं, मुंबईमध्ये मोठे झालात, मुंबईने तुम्हाला रोजगार दिलं.
काय प्यायची सोय करून दिली. मुंबई जगवते आणि जगवायचं कसं हे सुद्धा शिकवते. और मैं इतना ही लास्ट में कहूंगा, आइए सब भाषाई मतभेद को भूल जाए. आइए सब भाषाई मतभेद को भूल जाए. आइए मराठी से प्यार करे और इस ताकत के साथ आप शिंदे साहब और शिवसेना के पीछे मजबूती से खड़े हो. तुम्ही शिवसेनेच्या पाठी मजबूतीने आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मजबूतीने उभे आहात ना. मग जरा सर्वांनी एकदा उभे राहा. सर्वांनी सब खडे रह जाओ. सर्व उभे राहा. 2 हात उंच करा. एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज मध्ये दम नाही. आवाज मध्ये दम नाही. जरा जोरात. एकनाथ शिंदे साहेबांचा. एकनाथ शिंदे साहेबांचा. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज श्रावणचा महिना आहे ना. भगवान शंकर का महीना है ना. जरा 2000 बोला. नमो पार्वती पते हर 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 हर. धन्यवाद दादा. उत्तर मुंबई जिल्ह्याचे लाडके आमदार प्रकाश दादा सुर्वे यांचं मनोगत झाल्यानंतर साहेब एक विनंती राहिली ती बोलायची राहून गेली. तुम्ही स्टेजवर आहात साहेब. आमच्या ह्या रिक्षा चालकाने हे इथे आलेले आहेत. त्यातल्या 10,000 लोकांनी आणखीन आमच्याकडे एनरोल केलेला आहे. तर आपण आज इथे आलेला आहात तर ह्यांना मुदतवाढ थोडीशी वाढवून द्यावी ही आमची विनंती आहे. आणि दुसरी जे RTO वाले आहेत सरनाईक साहेबांची सुनिये भाई. अरे तुमच्यासाठी बोलतोय ना रे बाबांनो. जे RTO वाले आहेत ते दिलेल्या प्रश्नापेक्षा नको ते प्रश्न विचारून त्यांच्यावर फाईन मारतात. तर त्याच्यावर सुद्धा कुठेतरी त्यांनी तेच प्रश्न विचारावे. त्यांनी दिलेले 16 प्रश्न विचारावे. आत्ता बाकीचे कुठले प्रश्न न उगाच काहीतरी करायचं म्हणून आम्ही इतक्या लोकांवर फाईन मारला असं करू नये ही विनंती मी तुम्हाला करतोय. जय हिंद. जय महाराष्ट्र. आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार एकनाथ शिंदे